नमस्कार. आजचा प्रवास आहे संगमनेश्वरचा. आज आम्ही चाललो आहे संगमनेश्वरला. जरा भावुकही आहोत, कारण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना क्रूर औरंगजेबाने इथे छळ करून पकडले होते. चला बघूया तो वाडा आणि तिथलचा निसर्गरम्य वातावरण. तर हे खूप छान असं सुंदर निसर्ग वगैरे होतं तिथे जाताना. छान रस्ता. हे असं आधी गावात जाताना निसर्गरम्य वातावरण लागते आणि मग इथून पुढे आपण गावात पोहोचतो. असे कमान आहे गावामध्ये आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची तिथे मूर्ती आहे. आणि इथे हा आहे तो वाडा. इथे खूप म्हणजे आता सध्या खूप बेकार झाली आहे हालत. आधी खूप छान होता, इथे कोणी लक्ष वगैरे दिलं नाही, म्हणून आता सध्या हा जरा पडला आहे, नाजूक आहे याची हालत. हे असं गवत वगैरे पाणी वगैरे झालं आहे तिथं. मग आम्ही काही मधात जाऊ शकलो नाही, बाळाही होतं श्रीजवळ. आम्ही असं लांबून बघितलं आणि असं या आजूबाजूचं वातावरण आहे. हे त्या वाड्याच्या समोरचा भाग आहे. आणि मग तिथून पुढे नंतर आम्ही निघालो. इथे 3 नद्यांचा संगम होतो, तर आम्ही तेही बघायला निघालो. खूप छान सुंदर वातावरण होतं. हे अशा तिघीजणी येऊन मिळतात इथे, म्हणून याला 3 नद्यांचा संगम होतो, त्यामुळे याला संगमनेश्वर म्हणतात. इथेच संगमनेश्वर महादेवाचं सुंदर असं प्राचीन मंदिरही आहे. तिथे नुकतीच छावा चित्रपटाची शूटिंगही झाली होती. हे आहे ते संगमनेश्वर महादेवांचं मंदिर. आम्ही इथे जाऊन आता दर्शन घेतो. इथे जाऊन आम्ही दर्शनही घेतलं. खूप छान. चला मी तुम्हाला आतमध्ये दाखवते मंदिर कसं आहे ते. खूप सुंदर मंदिर आहे. हे औरंगजेबांच्या लोकांनी आपल्या मंदिराचे हाल केलेले आहे. आतमध्ये मंदिर पूजा वगैरे पुजारी करतात वाटतं. फुलं वगैरे पूजा केलेली होती आपल्या महादेवांची तिथे, देवांची. सुंदर असं वातावरण होतं तिथे. शांत वातावरण होतं. हे बाहेरचा भाग आहे मंदिराचा. श्री खेळत होती इथे आणि म्हटलं श्रीला आपल्या मुलीला काहीतरी सांगावं. आपण जिथे आलो आहे त्या परिसरातली माहिती काय झालं आहे, इथे काय ऐतिहासिक स्थळ आहे हे. त्यामुळे मी हे सर्व सौंदर्य दाखवून तिला इथलचा इतिहासही सांगितला. आणि हे श्री, आपण कुठे आलो आहे? आपण? संगमनेश्वर. कुठे? संगमनेश्वर आहे. काय आहे? महाराज छत्रपती संभाजी महाराज होते इथे आलेले. आपल्या महाराजांना पकडले होते इथे. 100 कुत्री आले होते एका वाघाला पकडायला. अशी मी माहिती सांगितली. त्यानंतर आम्ही पुढे निघलो. तिथेच एक महादेवांचं अजून प्राचीन म्हणजे पांडवकालीन मंदिर आहे. त्याला कर्णेश्वर महादेव मंदिर म्हणतात. तुम्ही बघू शकता, श्री कर्णेश्वर महादेव मंदिर. खूप सुंदर प्राचीन मंदिर आहे. त्यालाही मुघलांनी तोडण्याचा प्रयत्न केला होता. सर्व म्हणजे आपले छोट्या कलाकृती ज्या आहेत त्या तोडल्या आहेत. देवांच्या मूर्ती वगैरे तुम्ही बघू शकता. तिथलचे काही दगडांना खूप इजा म्हणजे तोडल्या गेले. मूर्ती बघा, मूर्तीचे जे हाल झाले खूप बेकार झाले. पण अजूनही मंदिर खूप सुंदर आणि तसंच उभं आहे. आता सध्या काम चालू आहे मंदिराचं. मी तुम्हाला हे बाहेरचा परिसर दाखवते. खूप सुंदर आहे. पाऊसही चालू होता त्यामध्ये, तरी मी व्हिडिओ काढला. सुंदर असं वातावरण आहे. आतमध्ये पुजारी होते. त्यांनी आम्हाला छान या परिसराबद्दलची
परत मंदिराबद्दलची खूप सुंदर अशी माहिती सांगितली, ती मी रेकॉर्ड केली होती. आणि असं सुंदर नक्षी म्हणजे काम, कोरीव काम केलेलं आहे मंदिरांवरती. सर्व व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. आणि पुढे मग आम्ही महादेवांचं दर्शन घेतलं असं चालत चालत. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे हे. इथे आम्ही महादेवांचं दर्शन घेतलं, पूजा केलेली होती पुजारीने. इथे आता ते आपल्याला माहिती सांगतील मंदिराबद्दलची. हा थोडं की पूर्व दिशा अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात. ते सूर्यदेव आहेत, नंतर दर्शन घ्या म्हणून सूर्यपासून कोणती कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण, 5 पांडवांची 5 ताट आहेत. ते 1 हे 2 3 4 देवाच्या खाली 1 आहे. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गावातील छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर छत्रपती संभाजीशिवाजी आले 5 मिनिटं लागतील. तिथून खाली गेला की पूल आहे, पुलाच्या डाव्या साईडला 3 यांचा संगम आहे, अलगनंदा, वर्णाली शास्त्री आणि 3 यांच्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलं खरं संगमेश्वर हे आहे. आणि छत्रपती संभाजीशिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची, ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता, संभाजींचं संस्थान होतं. आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यात पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ ओढबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे, भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ, तळ कोकण, गमणी कावा, कसबा संगमेश्वर आणि आता छावा संगमेश्वर. छावाचं शूटिंग इथे झाले बघा. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, इथून 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे, 7 नद्यांची कुंड आहे आणि इथून पुढे गेला 3 किलोमीटर पेट्रोल पंप आहे. तिथे धामणी राजवाडी विचारा, गरम पाण्याचं कुंड आहे बघा, जवळ आहे धामणी राजवाडी. ओम नमः पार्वतीपदे हर हर महादेव. अशी माहिती सांगितली पुजारींनी. मग मी असा मंदिराच्या बाहेरचा, आजूबाजूचा परिसरातील काही व्हिडिओज काढले. आमच्यासाठी ते अनुभव आणि मेमोरीज राहतील. खूप सुंदर मंदिर आहे. आता काम पण चालू आहे त्या मंदिराचं. आम्ही सर्व परिसर बघितला आनंदाने, छान, खूप सुंदर मंदिर होतं हे. असं इथे बघू शकता तुम्ही, असं काम चालू आहे सध्या मंदिराचं. बाकी खूप सुंदर मंदिर आहे. आजूबाजूला छान दगडाने कोरीव काम केलेलं आहे मंदिरावरती. सुंदर मंदिर आहे असं आपल्या महादेवांचं. आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर होता, खूप छान आहे. हे प्राचीन तिथून पुढे निघलो मग आम्ही आमच्या प्रवासाला. इथे आम्हाला ते गुरुजींनी सांगितलं होतं की गरम पाण्याचा झराही आहे, तो बघतो. हे इथे आम्ही गरम पाण्याचा झरा बघण्यासाठी आलो होतो. इथे कोकणातील प्राचीन मंदिर आहे हे. हा आजूबाजूचा परिसर आहे आणि ह्या मंदिरातल्या देवी देवतांचं आम्ही दर्शन घेतलं. मग इथून पुढे हे आपले प्राचीन जुनं मंदिर. इथून पुढे आम्ही निघलो, बघूया गरम पाण्याचा झरा. सुंदर असं कोकणातील निसर्गरम्य वातावरण, आजूबाजूला शांती. आणि आता आम्ही नेमकंच पावसामध्ये गेलेलो, तर खूप सुंदर असं पावसाने हिरवंगार झालेलं सगळीकडे. चारही बाजूंनी गोंडस वातावरण होतं. मग आम्ही निघलो इथून वेळ न करता गरम पाण्याचा झरा बघायला. मला तर खूप जास्त इच्छा होती गरम पाण्याचा झरा बघायची. आम्हा मराठवाड्यामध्ये असं काहीही नसतं. तुम्ही बघू शकता किती लांबून ते वाफा दिसत आहेत. त्या कुंड, आमच्याकडे कुंड म्हणतात, इकडे झरा म्हणतात. तर यामधल्या खूप गरम पाणी होतं, अक्षरशः दिसत होतं. त्यामध्ये एक पक्षी पडलेला होता, बिचारा आधीच गेलेला होता. आम्ही जे बघितलं ते सर्व खूप सुंदर अनुभव होता. मी पहिल्यांदाच असं काही निसर्गाचा अनुभव घेतलेला. आम्हा मराठवाड्यात असा एवढा पाऊस आणि एवढं छान वातावरण नसते. आणि हो, हे इथे एवढं छान निसर्गाने कला केलेली. एका बाजूने थंडगार पाणी येतं आहे, एका बाजूने गरम पाणी. आणि जे थंड पाण्याचा झरा होता ना, तिथे छान माशीवर तरंगत आहेत
आणि गरम पाण्यामध्ये ना ऑब्विसली नसणार नव्हता तिथे. बट खूप छान निसर्ग वातावरण होतं आणि निसर्गाची कला बघा ना किती सुंदर. माझे हे आहेत यांनी अनुभव घेतला. खरंच गरम पाणी येतं आहे का? हात लावून बघू का? त्यांनी हात लावूनही बघितला. छान वाटलं आम्हाला, खूप सुंदर वाटलं. तुम्ही जा कधी कोकणामध्ये असा अनुभव घ्यायला. आम्हा मराठवाड्या लोकांना तर असा अनुभव नसतो. आमच्या इकडे असं एवढं हिरवं वातावरण आणि असं निसर्गाने कला केलेलं सध्या तर बघा किती सुंदर आहे. गरम पाणी दाखवत आहेत ते मला. खरंच गरम पाणी होतं ते असं सांगतायत. बघा अजूबा, कोकणातला अजूबा आहे हा. सुंदर अजूबा. खूप सुंदर अनुभव घेतला मी. निसर्ग, खरंच निसर्ग आहे. निसर्गात हा खूप मोठा अजूबा माझ्यासाठी. पहिल्यांदा फिरायला आले मी कोकण. हे बघा आजूबाजूने मी दाखवते तुम्हाला. खूप सुंदर वातावरण, हिरवंगार हिरवळ. आणि हा इथून दिसतोय का, हा गरम पाण्याचा झरा आहे. असा दोन्ही मिक्स होतात तिथे. इथे काहीतरी माहिती लिहिलेली होती त्या झऱ्याबद्दलची. बघा किती अक्षरशः वरतीपर्यंत आपल्याला ते गरम झऱ्याच्या वाफा दिसत आहेत तिथे. खूप मोठा अजूबा आहे. काहीतरी ऐतिहासिकच म्हणायचं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हालाही जायचं असेल तर तेही सांगा. मी तुम्हाला या लोकेशनचा ॲड्रेस कमेंटमध्ये देईल. खूप सुंदर आहे. या जाऊन कोकणात आनंद घ्या निसर्गाचा. सुंदर कोकण आहे. हे आजूबाजूचं नैसर्गिक वातावरण. झऱ्याच्या बाजूला खूप सारा निसर्ग आहे. नंतर इथून पुढे निघलो आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही खूप कोकण फिरू आणि तुम्हालाही दाखवू.